रायगड जिल्ह्यातील अलिबाग बीच येथे बिअरची बाटली फुटली या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून ओमकार सुरेश भुकवार, विशाल विजयकुमार वंटे, प्रथमेश शेखर घोडेकर, राम जयगडकर, प्रमोद साटवेलकर यांनी पेण तालुक्यातील गडब येथील मितेश पाटील याची निर्घृण हत्या करीत त्याचा मित्र प्रथमेश पाटील याच्यावर वार करीत जखमी केले होते। या प्रकरणातील आरोपींना अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे आणि त्याच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर 1 ते 1.5 तासाच्या आत जेरबंद केले होते। आता या आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे। या आरोपींवर लवकरात लवकर कठोर कारवाई होऊन मृत मितेश पाटील याला न्याय मिळावा या मागणीसाठी गडब येथील ग्रामस्थांनी दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास कॅन्डल मार्चचे आयोजन केले होते। पेण तालुक्यातील गडब येथील मृत मितेश पाटील व त्याचा जखमी मित्र प्रथमेश पाटील हे अलिबाग येथील वरसोली येथील विठोबाच्या यात्रेसाठी आले होते। यात्रेतून फिरून झाल्यानंतर ते बियर पिण्यासाठी अलिबाग बीच येथे गेले होते। तिथे बियर पिल्यानंतर बाटली ठेवताना ती फुटली आणि ओमकार भुकवार, विशाल वंटे, प्रथमेश घोडेकर, राज जयगडकर, प्रमोद साटवेलकर यांच्यात बाटली फुटल्यावरून वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेला आणि याच वादातून मितेश पाटील याची हत्या तर प्रथमेश पाटील याच्यावर वार करण्यात आले। यामध्ये मृत मितेश पाटील याच्यावर वाद करताना आरोपी ओमकार भुकवार याच्या पोटाला त्याच्या साथीदाराकडून चाकू लागून जखमी झाली आहे। आरोपींकडून ओमकार भुकवार याच्या पोटाला चाकू लागून जखम झाली असल्याने त्याला जिल्हा उपरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्यामुळे मृत मितेश पाटील याचा साथीदार प्रथमेश पाटील यांनी त्याला ओळखले असल्याने त्याच्या सोबत असणाऱ्या इतर आरोपीची नावे सुद्धा पोलिसांना समजली आहेत। त्यामुळे त्याच्या मोबाईल फोनचे लोकेशन काढून त्यांना ताब्यात घेतले होते। मात्र सदर आरोपींना वाचवण्यासाठी पेण व अलिबाग येथे राज्यातील सत्तेतील काही राजकीय पदाधिकारी हस्तक्षेप करीत असल्याच्या चर्चा देखील जोरदार रंगू लागल्यात। गडब ग्रामस्थ आणि मृत मितेश पाटीलच्या मित्रमंडळींच्या म्हणण्यानुसार क्षुल्लक बाटली फुटली, मात्र ती काही जाणीवपूर्वक फुटली नव्हती। त्याच्यावरून या आरोपींनी मितेशची हत्या करावी यावरूनच आरोपी समाजासाठी मोठे धोक्याचे आहेत। अशा आरोपींना न्यायव्यवस्थेने कठोरात कठोर कारवाई करून प्रमुख आरोपी असणाऱ्या ओमकार भुकवार आणि विशाल वंटे यांच्यावर योग्य ते गुन्हे दाखल करून मितेशला न्याय मिळावा अशी मागणी समस्त गडब ग्रामस्थ करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।